इक्ष्वाकूचा पुत्र नृगराजा. एके दिवशी यादववंशी राजकुमार सांब, प्रद्युम्न, चारुभानू जवळच असलेल्या उपवनात गेले होते. तेथे पुष्कळ वेळ खेळ खेळल्याने त्यांना अतिशय तहान लागली. तेव्हा ते पाण्याचा शोध घेऊ लागले. जवळच त्यांना एक विहीर दिसली. त्या विहिरीत डोकावून पाहिलं तर विहीर कोरडीच होती. पण त्यांना विहिरीत एक प्रचंड मोठा सरडा दिसला. त्यांना अतिशय आश्चर्य वाटलं आणि त्याची दया येऊन ते त्याला विहिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांनी दोरीने त्याला बाहेर काढण्याचा बराच प्रयत्न केला, पण त्यांना ते काही जमेना. तेव्हा त्यांनी श्रीकृष्णाला जाऊन ती गोष्ट सांगितली आणि त्याला विहिरीपाशी घेऊन गेले. श्रीकृष्णाने त्या सरड्याला पाहिलं आणि आपल्या डाव्या हाताने त्याला विहिरीतून बाहेर काढलं. भगवान श्रीकृष्णाच्या करकमलाचा स्पर्श होताच सरड्याचं रूप टाकून तो एका स्वर्गीय देवतेच्या रूपात प्रकट झाला. त्याचा रंग सोन्याप्रमाणे चमकत होता. त्याच्या शरीरावर सुंदर वस्त्रे, अलंकार आणि फुलांचे हार दिसू लागले. त्याने श्रीकृष्णाला साष्टांग नमस्कार केला आणि त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळू लागले. श्रीकृष्णाला जरी सर्व माहीत होतं तरी त्याने विचारलं की, हे महाभागा, तू कोण आहेस आणि मागच्या जन्मात तुझ्या हातून असं कोणतं पाप घडलं जेणेकरून तुला हा सरड्याचा जन्म घ्यावा लागला, हे आम्हाला सांग. आम्ही सर्व हे ऐकायला अत्यंत उत्सुक आहोत. त्या दिव्य पुरुषाने परत आपल्या मुकुटासकट श्रीकृष्णाच्या पायांना स्पर्श केला आणि तो त्याची कथा सांगू लागला. तो म्हणाला, भगवंता, मी सूर्यवंशीय इक्ष्वाकूचा पुत्र नृगराजा आहे. मी अतिशय दानशूर म्हणून प्रसिद्ध होतो. आपण हे सर्व जाणताय, पण आपण विचारले म्हणून माझी कथा मी तुम्हाला सांगतो. पृथ्वीवर जेवढे धुळीचे कण आहेत, आकाशात जितके तारे आहेत आणि पावसाळ्यात पाण्याच्या जेवढ्या धारा पडतात तितक्या गायी मी ब्राह्मणांना दान दिल्या आहेत. त्या सर्व उच्च प्रतीच्या कपिला होत्या. मी ज्यांना त्या दान केल्या ते पण अतिशय प्रामाणिक, सद्वर्तनी पण गरीब असे ब्राह्मण होते. ते त्या गायींचा अतिशय प्रेमाने सांभाळ करत. त्याशिवाय मी अनेकांना वेगवेगळ्या गायी, घोडे, हत्ती, सोने, जमिनी, गुरे अशा अनेक गोष्टी दान केल्या. मी वाटेत निरनिराळ्या विहिरी खोदून घेतल्या, ज्यामुळे प्रवाशांचे पाण्यासाठी हाल होत नसत. अशीच एकदा एक गाय मी एका ब्राह्मणाला दान केली. चुकून किंवा नोकरांच्या निष्काळजीपणामुळे ती गाय परत माझ्या गायींच्या कळपामध्ये आली. मलाही काहीच माहीत नव्हतं. काही दिवसांनी मी तीच गाय दुसऱ्या ब्राह्मणाला दान केली. तो ब्राह्मण जेव्हा ती गाय घरी घेऊन जात होता तेव्हा तिच्या पहिल्या मालकाने पाहिली आणि ही मला राजाने दिलेली गाय आहे असं सांगू लागला. पण दुसरा ब्राह्मण म्हणाला, ही माझी गाय आहे आणि ती मला नृगराजाने दिली आहे. त्यावरून दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. शेवटी ते दोघेही ती गाय घेऊन माझ्याकडे आले आणि मला म्हणू लागले, राजा, तू तिरस्करणीय आहेस. तू एका हाताने गाय दान केलीस आणि तीच परत घेऊन दुसऱ्याला दान केलीस. ते ऐकून मला धक्काच बसला. मी त्या दोघांच्याही पाया पडलो आणि अतिशय नम्रपणे त्यांना म्हणालो, माझ्या हातून नकळतपणे हा अपराध झाला आहे. मला क्षमा करा. मी प्रत्येकाला हिच्याहूनही उत्तम प्रतीच्या 1,00,000 गायी देईन. माझ्यावर कृपा करा आणि एकदा दिलेले दान परत घेण्याच्या अपराधामुळे मिळणाऱ्या नरकापासून मला वाचवा. पण दोघांनीही माझ्याकडून काहीही घेण्यास नकार दिला आणि ते निघून गेले. त्याच वेळी माझे आयुष्य संपल्यामुळे यमदूत येऊन मला यमपुरीत घेऊन गेले. यमराजा मला म्हणाला, हे राजा, तू केलेला दान धर्म, पुण्यकर्म याचं फळ म्हणून तुला अतिशय तेजस्वी लोक प्राप्त होणार आहे. पण त्याच वेळी तुझ्या हातून नकळत जे पाप घडले त्याचेही फळ तुला भोगावे लागणार आहे. तेव्हा तू अगोदर आपल्या पापाचं फळ भोगतोस की पुण्य उपभोगतोस? मी म्हणालो, मी आधी माझ्या पापाचे फळ भोगू इच्छितो. त्याच क्षणी यमराज म्हणाला, पड जा. त्याने असे म्हणताच मी तिथून खाली पडू लागलो आणि खाली पडतानाच असा भयानक सरडा झालो.
फक्त एकच गोष्ट चांगली होती, माझ्या पुण्यामुळे मला माझ्या पूर्वजन्माची आठवण राहिली. हे परमेश्वरा, आपण आपली दयाळू नजर माझ्यावर टाकलीत आणि मला स्पर्श करणारे आपले करकमल माझ्यासाठी अमृत ठरले. आपल्या दर्शनाची मला तीव्र इच्छा होती. मला असं वाटत होतं की माझ्या पापापेक्षा माझ्या पुण्यानेच मला त्या विहिरीत ढकललं, नाहीतर तुम्ही स्वतः आपल्या करकमलांनी मला बाहेर कसं काढलं असतं. माझं दैव फार थोर, म्हणून आपला स्पर्श मला झाला. आता मला एकच वर द्या की मी सदैव आपले आणि आपल्या कमलचरणांचं चिंतन करीन. असं म्हणून त्याने श्रीकृष्णाला साष्टांग प्रणिपात केला आणि तो नृगराजा दिव्य पुरुष बनून आकाशातील ढगांमध्ये लुप्त झाला. बलरामाचा क्रोध. एकदा बलरामाला वृंदावनाची खूप आठवण झाली. आपण घालवलेले वृंदावनातील दिवस त्याला खूप आठवू लागले आणि त्याचबरोबर आपल्या जुन्या मित्रांचीही त्याला खूप खूप आठवण आली. बलराम एखादी गोष्ट मनात आली की लगेच कृतीत आणत असे. त्याप्रमाणे त्याने आपला रथ मागून घेतला आणि तो वृंदावनास गेला. बलरामाला पाहून सगळ्यांना अतिशय आनंद झाला. त्याने नंदराजा आणि यशोदेला साष्टांग नमस्कार केला. त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्यावर तो त्याच्या जुन्या मित्रांना भेटण्यासाठी गेला. एकमेकांना भेटल्यावर सगळ्यांनाच खूप आनंद झाला. त्याचे सर्व मित्र आता मध्यमवयीन झाले होते आणि त्यांची मुलं आता गायी चरायला घेऊन जात असत. बलराम आणि त्याच्या मित्रांनी आपल्या लहानपणीच्या बऱ्याच गोष्टींना उजळणी दिली. लहानपणी खेळलेले खेळ, घालवलेला एकत्र वेळ, दिवसभर गमती जमती अशा अनेक गोष्टींच्या आठवणी त्यांनी काढल्या. कृष्ण आणि बलराम दोघेही मथुरेला गेल्यावर त्यांची भेट झाली नव्हती. त्याला बराच काळ लुटला होता. तेव्हा ते लहान किशोर होते. आता ते सर्वच मुलं बाळं असलेले गृहस्थ झाले होते. ते सर्वजण बलरामाला अनेक प्रश्न विचारत होते आणि तो त्यांची उत्तरे देत होता. जरासंघाने मथुरेवर वारंवार केलेले आक्रमण, शेवटी सर्व यादव मथुरा सोडून समुद्रात बसवलेल्या द्वारकेत कसे राहायला गेले, त्या सर्व कथा बलरामाने त्या सर्वांना ऐकवल्या. ह्या सर्व गप्पांमध्ये गोपीसुद्धा सामील झाल्या आणि कृष्णाविषयी तक्रार करू लागल्या. आम्ही त्याच्यावर इतकं प्रेम केलं, त्याच्यासाठी आम्ही आमच्या संसाराकडे, नवऱ्याकडे, मुलाबाळांकडे दुर्लक्ष केलं, पण तो आम्हाला सोडून अक्रूराबरोबर मथुरेला निघून गेला आणि परत कधीच आला नाही, वगैरे वगैरे. त्यानंतर कृष्णाची आठवण काढून त्या रडू लागल्या. तेव्हा बलरामाने त्यांची समजूत काढली आणि त्यांना शांत केलं. कृष्ण असताना त्यांनी कधी बलरामाकडे लक्षच दिलं नव्हतं. पण आता बलराम पण किती मोहक आहे आणि आपल्यावर किती प्रेम करतो ह्याची त्यांना जाणीव झाली. बलरामाने चैत्र आणि वैशाख असे 2 महिने त्यांच्याबरोबर आनंदात घालवले. बराच वेळ ते सर्व यमुनेच्या काठावर एकत्र जमून आनंदात वेळ घालवीत असत. वरुण देवाने आपली कन्या वारुणी देवीला तिथे पाठवलं होतं. ती एका झाडाच्या खोडातून वाहत बाहेर पडून आपल्या सुगंधाने सर्व वन सुगंधित करी. बलरामाला ती वारुणी फार आवडू लागली आणि तो तिचं प्राशन करू लागला. कधी कधी वनात हिंडत असताना अनेक जुन्या आठवणींनी तो दुःखी होत असे आणि त्यावर उपाय म्हणून तो वारुणीचे प्राशन करत असे. असाच एकदा वारुणीच्या अंमलाखाली असताना त्याला वाटलं यामुना नदीने यावे आणि तिच्या थंड निळसर पाण्यात आपण मनसोक्त जलक्रीडा करावी. आपण काय बोलतोय ह्याचं त्याला भानच नव्हतं. त्याने यमुनेला तो जेथे होता तेथे येण्याची आज्ञा केली आणि यमुनेच्या लक्षात आलं की बलराम वारुणीच्या धुंदीत आहे, म्हणून तिने त्याच्या आज्ञेकडे दुर्लक्ष केले. ते पाहून त्याला अतिशय क्रोध आला आणि तो यमुनेला म्हणाला, यमुने, तू फार उद्धट आहेस, तेव्हा तुला आता शिक्षा दिलीच पाहिजे. असं म्हणून आपला नांगर त्याने तिच्यावर उचलला, त्याच्या टोकाने तिला खेचून आणली आणि म्हणाला,
मी बोलावून सुद्धा तू माझा अपमान करून इकडे आली नाहीस. आता मी नांगराच्या टोकाने तुझे शेकडो तुकडे करतो. हे ऐकून ती अतिशय घाबरली. तिने बलरामाच्या चरणांवर लोटांगण घातले आणि त्याची प्रार्थना करू लागली. ती म्हणाली, हे सर्व स्वरूप भक्तवत्सल भगवन, आपले खरे स्वरूप न जाणल्यामुळे माझ्याकडून हा अपराध झाला. मी आपल्याला शरण आले आहे, मला सोडून द्यावं. ह्या प्रार्थनेचा स्वीकार करून बलरामाने तिला सोडून दिली. यमुना नदीतून जेव्हा बलराम बाहेर आला तेव्हा तिथे लक्ष्मी प्रकट झाली. तिने बलरामाला निळी वस्त्रे, बहुमोल अलंकार आणि सोन्याचा सुंदर हार दिला. पौंड्रक वासुदेव. खरुष नावाचा एक देश होता आणि त्या देशाचा राजा पौंड्रक होता. तो जरासंधाचा चांगला मित्र होता. शिशुपालाच्या लग्नासाठी तो विदर्भाला आला होता, जे अर्थातच घडले नाही. त्याचा श्रीकृष्णावर पहिल्यापासून राग होता. ज्या वेळेस बलराम वृंदावनात गेला होता तेव्हा ती संधी साधून त्याला श्रीकृष्णाशी युद्ध करायचं होतं. त्यासाठी त्याने आपला दूत श्रीकृष्णाकडे पाठवला. त्यावेळी श्रीकृष्ण दरबारात आपले वडील वसुदेव, आजोबा उग्रसेन यांच्या समवेत होता. तो दूत दरबारात आला आणि त्याने आपण करुष देशाचा राजा पौंड्रक याचा संदेश घेऊन आलो आहोत असं सांगितलं. त्यानंतर तो म्हणाला, मी जो संदेश आणला आहे तो केवळ राजाचा संदेश आहे, ते माझे शब्द नाही, तेव्हा मला मृत्यूदंडापासून अभय द्यावे. तो संदेश वाचू लागला. हे श्रीकृष्णा, तू स्वतःला वासुदेव म्हणवतोस आणि नारायणाचा अवतार आहेस असं सांगतोस. तो विचार ना तू मनातून काढून टाक. मीच एकमात्र वासुदेव आहे, दुसरा कुणीही नाही. मीच नारायण आहे. प्राणीमात्रांवर कृपा करण्यासाठी मीच अवतार घेतलाय. तू आपले वासुदेव हे खोटेच नाव घेतले आहेस, ते आता टाकून दे. तू मूर्खपणाने माझी चिन्हे धारण केली आहेस, ती टाकून मला शरण ये. नाहीपेक्षा माझ्याशी युद्ध कर. लहान मुले राजा राणीचा खेळ खेळताना कोणीतरी तुला वासुदेव म्हणाले आणि तू नारायणांचा अवतार आहेस असं म्हणाले आणि तेच तू सत्य म्हणून स्वीकारलेस. तेव्हा आता ही गोष्ट मनातून काढून टाक आणि मीच नारायणाचा अवतार आहे ह्याचा स्वीकार कर. शंख, चक्र, गदा, शारंग, धनुष्य, कौस्तुभमणी ही सर्व माझी चिन्हे जी तू धारण केली आहेस त्यांचा ताबडतोब त्याग कर, नाहीतर मी तुझ्याशी युद्ध करणार आहे. हा दूताचा संदेश ऐकून दरबारातील सर्वजण जोरजोरात हसू लागले. त्यानंतर श्रीकृष्ण त्या दूताला म्हणाला, मी जो संदेश आता सांगेन तो तुझ्या राजाला पोचवण्याची कामगिरी तुझ्यावर देत आहे. श्रीकृष्ण आपल्या संदेशात म्हणाला, हे मूर्ख राजा, तू कुठून तरी चक्र मिळवलंस आणि त्याचप्रमाणे इतर वस्तूही मिळवल्यास आणि स्वतःला नारायणाचा अवतार म्हणू लागलास. मी लवकरच तुझ्या गर्वाचं हरण करीन आणि त्याबरोबरच तुझाही नाश करीन. तू जी ही खोटी शस्त्रास्त्रे धारण केली आहेस ती सर्व नष्ट होतील आणि तुझाही नाश होईल. श्रीकृष्णाचा हा संदेश घेऊन तो दूत आपल्या राजाकडे परत गेला आणि त्याने त्याला श्रीकृष्णाचा संदेश सांगितला. श्रीकृष्णाने आपला रथ मागवला आणि करुष देशाकडे जाण्यास निघाला. पौंड्रक राजाला ही गोष्ट समजल्यावर त्याने आपले 2 अक्षौहिणी सैन्य घेऊन तो श्रीकृष्णाशी युद्ध करायला तयार झाला. काशी नरेश त्याचा मित्र होता. त्यानेही आपले 3 अक्षौहिणी सैन्य घेतले आणि तो पौंड्रकाच्या मदतीस तयार झाला. श्रीकृष्णाने जेव्हा पौंड्रकाला पाहिलं तेव्हा त्याच्याकडे शंख, चक्र, गदा, शारंग, धनुष्य ही आयुधे होती. त्याच्या छातीवर श्रीवत्स चिन्हही होतं. गळ्यात कौस्तुभमणी आणि वनमाला होती. नारळाप्रमाणे तो पितांबर नेसला होता. आपलं स्वतःचंच रूप पाहून श्रीकृष्णाची खूप करमणूक झाली. त्याला हसू आलं. एखाद्या नटाने दुसऱ्या माणसाची भूमिका करावी
आणि स्वतःच ती भूमिका जगावी त्याप्रमाणे पौंड्रकाची स्थिती झाली होती. श्रीकृष्ण व पौंड्रक राजा व काशी नरेश ह्यांच्यात तुंबड युद्ध सुरू झालं. श्रीकृष्णाने त्याच्या बऱ्याच सैन्याचा नाश केला. त्यानंतर तो पौंड्रक राजाशी युद्ध करू लागला. श्रीकृष्ण पौंड्रकाला म्हणाला, मला तुझ्याबरोबर युद्ध करण्याची अजिबात इच्छा नाही, पण तूच मला संदेश पाठवून ह्या युद्धाला प्रवृत्त केलंस. तूच मला माझ्या सर्व शस्त्रांचा त्याग करायला सांगितलंस, जी तुला खोटी वाटत होती, आणि तुझ्याकडे खरी शस्त्र आहेत असं तुझं मत होतं. तीच माझी खरी शस्त्रे मी आता तुझ्याशी युद्ध करताना वापरणार आहे. असं म्हणून श्रीकृष्णाने पौंड्रकाच्या अंगावर आपल्या शारंग धनुष्यातून बाणांचा मारा सुरू केला, तरीही पौंड्रक युद्ध करतच राहिला. शेवटी श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला. काही वेळातच श्रीकृष्णाने आपल्या बाणांनी काशी नरेशचाही शिरच्छेद केला आणि अशा रीतीने विनाकारण सुरू झालेल्या युद्धाचा शेवट झाला. श्रीकृष्ण थोड्याशा दुःखी मनानेच द्वारकेला परतला. काशी राजाचा पुत्र सुदक्षिण याला आपल्या पित्याच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर अतिशय दुःख झालं आणि तो अत्यंत क्रोधित झाला. त्याने पित्याचे अंत्यसंस्कार केल्यावर आपल्या पित्याच्या मृत्यूचा प्रतिशोध घेण्याची प्रतिज्ञा केली. त्याने काही गुरूंकडून महादेवांना कसं प्रसन्न करायचं याची माहिती मिळवली आणि त्याप्रमाणे तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. ही तपश्चर्या खूप खडतर होती. ती त्याने पूर्ण केल्यावर महादेव प्रसन्न झाले. त्याने महादेवांना आपली इच्छा सांगितली. महादेवाने त्याला अभिचारिक नावाचा यज्ञ करण्यास सांगितले. ज्याच्या मृत्यूची तुम्ही इच्छा करत असाल त्याच्या नावाने हा यज्ञ करायचा असं सांगितलं. त्याप्रमाणे सुदक्षिणाने त्या यज्ञाचं अनुष्ठान करण्यास सुरुवात केली. तो श्रीकृष्णाला मारण्यासाठी नियमपूर्वक त्या यज्ञाचे अनुष्ठान करू लागला. अनुष्ठान पूर्ण होताच त्या यज्ञकुंडातून अतिशय भीषण असा अग्नी मूर्तिरूप होऊन प्रकट झाला. त्याचे केस, दाढी, मिशा तांब्याप्रमाणे लाल होत्या. त्याच्या डोळ्यातून आग बाहेर पडत होती आणि आपल्या हातात प्रचंड मोठा त्रिशूळ घेऊन तो जोराने फिरवत श्रीकृष्णाचं नाव घेत द्वारकेकडे जाऊ लागला. त्याच्या प्रत्येक पावलागणिक जमीन हादरत होती. जेव्हा द्वारकेतल्या नागरिकांनी ते भयानक अग्नीचं स्वरूप पाहिलं तेव्हा ते घाबरून जिथे जागा मिळेल तिथे लपू लागले. काही जणांनी भयभीत होऊन श्रीकृष्णाकडे धाव घेतली. तेव्हा श्रीकृष्ण सभागृहात द्यूत खेळत बसला होता. सर्व नागरिकांनी प्रार्थना केली, हे त्रैलोक्यनाथा, नगर जाळणाऱ्या ह्या आगीपासून आमचं रक्षण करा. स्वजन भयभीत झालेले पाहून आणि त्यांचा आक्रोश ऐकून श्रीकृष्ण हसून म्हणाला, घाबरू नका, मी तुमचं रक्षण करीन. सर्वांचे अंतर्बाह्य ज्ञात असलेल्या श्रीकृष्णाच्या लक्षात आलं की हा अग्नी महादेवांनी सुदक्षिणेला दिलेला वर आहे. तो विझवायचा असेल तर त्याच्याहून बलवान अस्त्र त्यावर सोडलं पाहिजे. त्याप्रमाणे श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राला आज्ञा केली. ते सुदर्शन चक्र 12 सूर्यांच्या तेजा इतकं तेजस्वी होतं. ते अग्नीजवळ जायला लागल्यावर अग्नीचा प्रभाव कमी झाला. त्याला सुदर्शन चक्राचं तेज सहन झालं नाही. तो अग्नी जिथून आला होता तिथेच परत गेला. तो अग्नी काशीपुत्र सुदक्षिणाने पाठवला असल्यामुळे सुदर्शन चक्र त्याच्या पाठोपाठ काशीत प्रवेशलं आणि त्याने सुदक्षिणाचा नाश करूनच ते त्यानंतर श्रीकृष्णाकडे परत आलं. बलरामाकडून द्विविदाची हत्या. द्विविद नावाचा एक वानर होता. तो नरकासुराचा मित्र आणि मैंद्रांचा शक्तिमान भाऊ होता. त्रेतायुगात तो सुग्रीवाचा मंत्री होता आणि रामाचा मोठा भक्त होता. श्रीकृष्णाने जेव्हा नरकासुराला ठार मारलं तेव्हा तो अतिशय संतापला.
आणि त्याने श्रीकृष्णाच्या राज्याला उपद्रव करण्याचं ठरवलं. त्याप्रमाणे तो नगरे, गावे, गवळ्यांच्या वस्त्या ह्यांना आगी लावून जाळू लागला. कधी कधी तो मोठमोठे पर्वत उखडून त्यांनी अनेक प्रदेशांचा चक्काचूर करू लागला. द्विजवानराच्या अंगी 10,000 हत्तींचं बळ होतं. तो दुष्ट वानर कधी कधी समुद्रात उभा राहून हाताने पाणी इतकं घुसळत असे की समुद्राच्या काठचे देश पाण्यात बुडून जात. तो दुष्ट मुनींच्या आश्रमातील मोठमोठी झाडे उपटून सर्व उद्ध्वस्त करत असे. ऋषींनी यज्ञासाठी बांधलेल्या अग्निकुंडात मलमूत्र टाकून तो अग्नी दूषित करत असे. बरेच वेळा तो मदोन्मत्त वानर स्त्रियांना आणि पुरुषांना घेऊन जाऊन डोंगराच्या गुहांमध्ये डांबून बाहेरून शिळा लावून त्या गुहा बंद करत असे. कुलीन स्त्रियांना सुद्धा भ्रष्ट करत असे. एक दिवस त्या वानराला रैवतक पर्वतावरून मधुर संगीत ऐकू आलं म्हणून तो तिथे गेला. तेथे त्याने यदुश्रेष्ठ बलरामाला पाहिले. तो सर्वांग सुंदर होता आणि त्याने गळ्यात कवणांची माळ घातली होती. त्याच्या आजूबाजूला अनेक तरुणी होत्या. वारुणीचे प्राशन करून बलरामाचे डोळे आनंदाने धुंद झाले होते. बलरामाचे शरीर एखाद्या मदोन्मत्त हत्तीप्रमाणे शोभून दिसत होतं. तो दुष्ट वानर त्या सर्वांचं लक्ष वेधण्यासाठी झाडांच्या फांद्यांवर चढून जोरजोरात त्या फांद्या हलवू लागला आणि किलकिलाटही करू लागला. त्याच्या त्या माकडचेष्टा बघून बलरामाच्या बरोबरच्या तरुण स्त्रिया खदाखदा हसू लागल्या. आता त्या वानराला जास्त चेव चढला. तो बलरामाच्या देखत त्या स्त्रियांची चेष्टा करू लागला. ते पाहून बलरामाला अतिशय क्रोध आला आणि त्याने रागाने द्विजच्या अंगावर दगड फेकला. तो चुकवून वानराने झेप घालून त्याचा वारुणी असलेला कलश पळवला आणि तो बलरामाची खिल्ली उडू लागला. त्यानंतर त्याने तो वारुणी असलेला कलश फोडला. पण फोडण्याआधी त्यातील बरीचशी वारुणी त्याने प्राशन केली आणि कुचेष्टेने हसत बलरामाला चिडवू लागला. अशा प्रकारे जेव्हा जेव्हा तो मदोन्मत्त बलवान वानर बलरामाची चेष्टा करू लागला तेव्हा त्याचा उर्मटपणा पाहून तसेच त्याने केलेल्या प्रदेशांची दुर्दशा पाहून त्याला मारण्याच्या हेतूने बलरामाने आपला नांगर आणि आपलं मुसळ उचललं. सुद्धा बलवान होता. त्याने एका हाताने सागवान वृक्ष उपटून मोठ्या वेगाने धावत जाऊन तो बलरामाच्या डोक्यावर मारला. पण बलरामाने पर्वताप्रमाणे निश्चल उभे राहून डोक्यावर पडणारा तो वृक्ष पकडला आणि आपल्या सुनंद नावाच्या मुसळाने वानरावर प्रहार केला. त्या मुसळाने विविधाचे डोके फुटले आणि त्यातून रक्ताचे पाठ वाहू लागले. पण तरीही तो वानर मागे काही हटला नाही. त्याने रागाने दुसरा वृक्ष उपटला आणि बलरामावर जोराने प्रहार केला. पण बलरामाने त्या वृक्षाचे शेकडो तुकडे केले. अशा प्रकारे त्यांचे वृक्षांनी युद्ध चालू राहिले. त्यामुळे ते वन वृक्षहीन झाले. त्यानंतर द्विविधाने संतापून बलरामावर दगडांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. पण बलरामाने मुसळाच्या सहाय्याने त्या दगडांचा चक्काचूर केला. शेवटी द्विविधाने आपल्या ताडाप्रमाणे लांब असलेल्या हाताच्या मुठींनी बलरामाच्या छातीवर प्रहार केले. तेव्हा बलरामाने नांगर आणि मुसळ बाजूला ठेवून अत्यंत रागाने दोन्ही हातांनी त्याच्या हनुवटीवर इतका जोराचा प्रहार केला की तो वानर रक्त ओकत जमिनीवर कोसळला. त्याच्या कोसळण्याने वृक्ष आणि शिलाखंडासह सगळा पर्वत डळमळू लागला आणि अशा प्रकारे त्या अतिशय दुष्ट आणि बलवान द्विविध वानराचा अंत झाला. अनेक ऋषीमुनींनी बलरामावर फुलांचा वर्षाव केला. बलराम जेव्हा द्वारकेला परतला तेव्हा नगरवासियांनी अत्यंत आदराने त्याच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. दुर्योधनाची कन्या लक्ष्मणा. हस्तिनापुरात दुर्योधनाची कन्या लक्ष्मणाचा स्वयंवराचा समारंभ होता. त्या स्वयंवरासाठी सांब, श्रीकृष्ण आणि जांबवंतीचा पुत्र हा देखील हजर होता. त्याच्याबरोबर त्याची माता
जांबवती सुद्धा होती. त्या स्वयंवरात सांबाने लक्ष्मणाचे अपहरण करून तिला पळवलं. त्यामुळे कौरवांना अतिशय राग आला. कौरव म्हणू लागले, हा मुलगा अतिशय उर्मट आहे आणि तो प्रत्येक बाबतीत आमच्यापेक्षा हीन प्रतीचा आहे. त्याने आमच्या कन्येला तिच्या मर्जीविरुद्ध पळवून नेले आहे. तेव्हा त्याला पकडून बांधून टाका. यादव आमचे आश्रित आहेत. ते काहीच करू शकणार नाहीत. त्यांना जेव्हा कळेल आपल्या मुलाला कैद केलंय, तेव्हा त्यांना आमच्या शक्तीची जाणीव होईल. असं म्हणून दुर्योधन, शल्य, भूरिश्रवा, कर्ण, भीष्माचार्य इत्यादी कुरुवंशातील ज्येष्ठांची अनुमती घेऊन सांबाला पकडण्यासाठी निघाले. सांबाला जेव्हा समजलं की कौरव आपला पाठलाग करतायत, तेव्हा तो रथातून उतरला आणि त्या रथी महारथींशी एकटा लढू लागला. तो श्रेष्ठ श्रीकृष्णाचा अत्यंत शूर पुत्र होता. त्याच्या शौर्यापुढे कौरवांचं काहीच चालेना. शेवटी सर्वांनी एकत्र येऊन त्याला घेरलं आणि पराभूत केलं आणि त्याला पकडून आणलं. नारद मुनींनी ही बातमी द्वारकेत जाऊन श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या कानावर घातली. हे ऐकून यादव अतिशय संतापले. हस्तिनापुराला जाऊन कौरवांशी युद्ध करून त्यांना धडा शिकवायची त्यांनी तयारी सुरू केली. बलराम शक्यतो शांतता प्रिय होता. त्याला कलह नको असे म्हणून त्याने युद्धसज्ज यादवांना शांत केलं. कारण कुरु आणि वृषणी यांचे आपापसातील भांडण त्याला योग्य वाटत नव्हतं. तो वृषणी वंशातील काही वयस्कर लोकांना आणि काही ब्राह्मणांना बरोबर घेऊन रथात बसून हस्तिनापुरात गेला. सूर्य ज्याप्रमाणे आपल्या ग्रहांसमवेत असतो त्याप्रमाणे बलराम दिसत होता. हस्तिनापुरात जाऊन बलराम नगराच्या बाहेर एका उपवनात थांबला आणि कौरवांचा काय मानस आहे हे जाणून घेण्यासाठी आणि बलराम हस्तिनापुरास आले आहेत हे धृतराष्ट्र, भीष्माचार्य या ज्येष्ठ कौरवांना सांगण्यासाठी त्याने उद्धवाला हस्तिनापूरच्या दरबारात पाठवलं. धृतराष्ट्राच्या दरबारात धृतराष्ट्राबरोबरच भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य ह्यांसारखे ज्येष्ठ पुरुष होतेच. शिवाय दुर्योधन, कर्ण, शकुनी ह्यासारखे दुष्टपुरुषही होते. त्यांनी मोठ्या आदराने उद्धवाचं स्वागत केलं. उद्धवाने त्यांना बलराम आल्याचा संदेश दिला. ते ऐकून बलरामाच्या इतमामाला शोभेल अशा भेटवस्तू घेऊन ते त्याला भेटायला गेले. त्यानंतर त्यांनी हस्तिनापुरामधील नातेवाईकांची आणि द्वारकेमधील नातेवाईकांची एकमेकांजवळ खाली खुशाली विचारल्यावर बलराम नम्रपणे म्हणाला, आमचे महाराज, माझे आजोबा उग्रसेन ह्यांनी तुम्हाला असा संदेश दिलाय की आमच्या सांबाला तुम्ही अधर्माने युद्ध करून कैद करून ठेवलंय. आपण एकमेकांचे नातेवाईक आहोत आणि इतकी वर्ष आपल्यामध्ये चांगल्या मैत्रीचे संबंध आहेत. तेव्हा तुम्ही तत्परतेने त्याला अपमानास्पद कैदेतून मुक्त करून आमच्याकडे पाठवा. बलरामाचे हे बोलणे ऐकून कौरव अतिशय संतापले. ते बलरामाला उद्धटपणे म्हणाले, तुम्ही स्वतःला कोण समजता? आमच्या कौरवांच्या कृपेमुळे तुम्हाला राज्यसिंहासन मिळालं आहे. नाहीतर तुमची लायकी तरी आहे का राज्य करण्याची? केवळ तुमची एक नातेवाईक कुंती हिचा विवाह आमच्या राजकुमाराशी झाल्यामुळे तुम्ही स्वतःला आमच्या बरोबरीचे समजता की काय? आम्ही आमच्या औदार्यामुळे तुम्हाला राज्य करू देत आहोत. नाहीतर ते राज्यसुद्धा आमचंच आहे. आमच्या औदार्याचा तुम्ही फायदा उठवताय. राजेपणाचा तुम्हाला गर्व झालाय. पण लक्षात ठेवा, हे सगळं काही आमच्या कृपेने झालंय आणि तरी तुम्ही तुमच्यातील कैद्याला सोडायला सांगता. तुम्ही स्वतःला आमच्या बरोबरचे समजता की काय? आणि ही घमेंड तुमच्याकडे कुठून आली? अशा अनेक शब्दात त्यांनी यादवांची निर्भत्सना केली आणि बलरामाकडे न बघता ते आपल्या मार्गाने निघून गेले. बलरामाने कौरवांचे असभ्य वर्तन पाहिले. त्यांची दुरुत्तरेही ऐकली. त्याचा चेहरा रागाने लाल बुंद झाला. तो आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला, माझ्याकडून फार मोठी चूक झाली. श्रीकृष्णासह सर्व यादव कौरवांशी युद्ध करायला निघाले होते, पण मीच सर्वांना शांत करून हा मार्ग सुचवला होता. पण आता माझ्या लक्षात आलं की ते बरोबर होते आणि माझीच चूक होती. पण आता ह्या अहंकारी आणि मूर्ख कौरवांची शिक्षा अटळ आहे. मी हे विश्व
कौरव रहित करीन तेव्हाच शांत होईल. मी त्यांना चांगलाच धडा शिकवीन. त्याने आपला नांगर उचलला आणि म्हणाला, मी सर्व हस्तिनापूर शहर गंगेत बुडवून टाकीन. असं म्हणून त्या नांगराने बलराम हस्तिनापूर शहर गंगेच्या दिशेने ओढू लागला. इथे हस्तिनापूरमध्ये जमीन कंप पाहू लागले. हळूहळू सर्व शहर गंगेच्या दिशेने ओढलं जातंय ही जाणीव सर्वांना होऊ लागली. लोक आपली घरेदारे सोडून धास्तावून सैराभैरा पडू लागले. कौरवांच्या ही गोष्ट लक्षात आली, पण आता फार उशीर झाला होता. कुठल्याही परिस्थितीत बलरामाला शांत करणं आवश्यक होतं. दुर्योधन वगैरे घाईघाईने कैदखान्याकडे गेले आणि त्यांनी सांबाला तुरुंगातून सोडवून त्याला आणि लक्ष्मणाला इतमामाने रथात बसवलं आणि त्यांना घेऊन ते बलरामाकडे गेले. आणि हे सर्व होत असताना हस्तिनापूर नगर गंगेच्या दिशेने सरकतच होते. दुर्योधनाच्या मागे सर्व नगरवासी बलरामाच्या दिशेने चालू लागले. कौरव बलरामाची विनवणी करू लागले. आमच्या हातून मोठी चूक झाली, आम्हाला क्षमा करा आणि हा विध्वंस थांबवा. आम्ही अहंकारापोटी आपला फार मोठा अपमान केला, आम्हाला क्षमा करा. दुर्योधनाने तर बलरामाच्या पायावर लोटांगण घातले. बलराम हा दुर्योधनाचा गदा शिक्षणाचा गुरु होता. तरीसुद्धा त्याने आपल्या गुरुशी उद्धट वर्तन केलं होतं. शेवटी सर्वांच्या विनवणीने बलराम थोडा शांत झाला. त्याने आपला नांगर जमिनीतून बाहेर काढला आणि हस्तिनापूरला गंगेत न बुडवण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर दुर्योधनाने अनेक भेटवस्तू देऊन आपल्या कन्येला सांबाबरोबर निरोप देऊन द्वारकेस पाठवलं. अजूनही हस्तिनापूर नगर दक्षिणेकडे थोडेसे गंगेकडे झुकलेले दिसते. श्रीकृष्णाला केलेल्या 2 विनवण्या. एकदा सुधर्म नावाच्या दरबारात श्रीकृष्ण, बलराम आणि इतर सहकाऱ्यांसोबत बसला होता. तिथे एक अनोळखी माणूस आल्याची वर्दी त्याला देण्यात आली. श्रीकृष्णाने त्याला आत येण्याची परवानगी दिली. तो आला आणि दरबारातील सर्वांना त्याने नमस्कार केला. थोडा वेळ आपले दोन्ही हात डोक्यावर घेऊन तो उभा राहिला आणि मग त्याने श्रीकृष्णाच्या पायावर डोकं ठेवलं. तो म्हणाला, मी जरासंधाची राजधानी गिरिब्रज इथून आलोय. जरासंधाचं नाव ऐकल्यावर दरबारातील सर्व लोक एकदम स्तब्ध झाले आणि त्याच्याकडे सावधानतेने पाहू लागले. श्रीकृष्णाने त्याला विचारलं, आमचा शत्रू जरासंध ह्याने आमच्यासाठी काय संदेश पाठवला आहे? त्या दूताने नकारार्थी मान हलवली आणि तो म्हणाला, मला क्षमा करा, मी प्रथमच संदेश कुणाकडून आणलाय हे सांगायला हवं होतं. मी संदेश जरासंधाकडून आणला नसून जरासंधाने पकडून कैदेत टाकलेल्या राजांकडून आणलाय. तुम्हाला तर माहीत आहे, राजा जरासंध हा महादेवांचा मोठा भक्त आहे आणि त्याने अशी प्रतिज्ञा केली आहे की अशा 100 राजांच्या शिरांची माळ करून तो महादेवाच्या गळ्यात घालणार आहे. आणि अजून तो आकडा 100 पर्यंत गेला नाही म्हणून ते जिवंत आहेत. तो दूत श्रीकृष्णाला म्हणाला, ह्या सर्व राजांनी तुम्हाला असा संदेश दिलाय. हे भगवंता श्रीकृष्णा, तुमची लीला अगाध आहे. तुमचा महिमा कुणालाही न कळणार आहे. शरण आलेल्यांना तुम्ही आपल्या मायेची पाखरण घालता आणि त्यांचं संरक्षण करता. तुमच्याशिवाय आम्हाला कुणीच त्राता नाही. आम्ही भयभीत होऊन आपल्याला शरण आलोय. हे जगदीश्वरा, जगामध्ये संतांचे रक्षण आणि दुष्टांना शासन करण्यासाठी बलरामासह आपण श्रीकृष्ण अवतार घेतलाय. आमची कर्मेच आम्हाला दुःख देत आहेत. ते काय आम्हाला कळत नाही की त्यामुळेच होतंय का? आणि हे भगवंता, आपले चरण शरणागतांचे दुःख नाहीसे करणारे आहेत. म्हणून आपण जरासंधांच्या बंधनातून आम्हाला सोडवा. त्याच्या एकट्याकडे 10,000 हत्तींचं बळ आहे. त्यांनी आम्हाला एका वाड्यात बंदिस्त करून ठेवलंय. आणि दूत पुढे म्हणाला, जरासंधाचे बंदी असलेले राजे आपल्या पायाशी शरण आलेत. ते आपलं दर्शन घेऊ इच्छितात. तरी हे भगवंता, आपण त्या दीनांचं कल्याण करावं. ही एक विनवणी श्रीकृष्णाने ऐकली. तेवढ्यात
इथे सोनेरी जटा असलेले परमतेजस्वी देवर्षी नारद मुनी येऊन पोचले. त्यांना पाहताच भगवान श्रीकृष्ण, त्यांचे सर्व सहकारी आणि सेवक उठून उभे राहिले. श्रीकृष्णाने अत्यंत आदराने त्यांचं स्वागत करून त्यांना उच्चासनावर बसवून त्यांची पूजा केली. त्यानंतर श्रीकृष्ण त्यांना म्हणाला, हे देवर्षी, जगामध्ये काय चालले आहे हे तुमच्याकडून ऐकण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. तुम्ही कोणत्या कारणाने इथे आला आहात आणि मला कोणतं कार्य करायचं आहे हे तुम्ही सांगा. असं म्हणून श्रीकृष्ण मिश्किलपणे हसला. त्यावर नारद म्हणाले, हे सर्वव्यापी अनंता, आपण धन्य आहात. विश्वनिर्माते ब्रह्मदेव ह्यांना सुद्धा अनाकलनीय अशी आपली माया मी पाहिली आहे. लाकडात गुप्त असलेला अग्नी जसा कुणालाच दिसत नाही, तसे आपण चराचरामध्ये गुप्तपणे व्यापून राहिलेले आहात. ह्या विश्वात काय घडतंय ह्याची आपल्याला पूर्ण जाणीव असते. आपण परब्रह्म असूनही माणसासारखी या विश्वाबद्दलची माहिती मला विचारत आहात म्हणून सांगतो. तसं जगात फार महत्त्वाचं काही चालू नाही. फक्त तुमचा आतेभाऊ ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर सर्व यज्ञात श्रेष्ठ असा राजसूय यज्ञाची पूर्तता करण्याची इच्छा करत आहे आणि त्यासाठी आपण मुख्य यजमान अतिथी म्हणून आपली आराधना करण्याची त्यांची इच्छा आहे. तशी त्याने आपणास विनंती केली आहे. त्यानंतर नारदांनी नारायणाची स्तुती करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, मागील जन्मातील केलेल्या पापांमुळे ज्यांचा नीच कुळात जन्म होतो, अशा लोकांवर तुमची एकदा दृष्टी पडली की त्यांची सर्व पापे धुतली जातात. तुमची कथा ऐकून, तुमची भक्तिगीते गाऊन, तुमचं ध्यान करून हे सर्व मार्ग मुक्तीच्या दिशेनेच जातात. असं जर असेल तर प्रत्यक्ष तुम्ही राजसूय यज्ञासाठी मंडपात प्रवेश केलात तर तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या मुक्तीच्या मार्गात कोण अडथळा आणू शकेल? तुम्ही मंडपात प्रवेश केल्यावर तुमच्या चरणातून निर्माण झालेली पवित्र गंगाच तेथे अवतरल्याचा भास होईल. ज्या पवित्र गंगेला स्वर्गात मंदाकिनी, पृथ्वीवर गंगा आणि पाताळात भोगावती असं म्हणतात. त्यामुळे आपल्या पवित्र चरणांनी राजसूय यज्ञाची भूमी पवित्र करा, अशी युधिष्ठिराची आपल्याला विनवणी आहे. नारायणांची अशी स्तुती करताना नारदांना गहिवरून आलं आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. नारदांचे हे बोल ऐकून श्रीकृष्णाने यादवांकडे एक नजर टाकली. जरासंधाशी युद्ध करून त्याला जिंकू इच्छिणाऱ्या यादवांना नारदांचं हे म्हणणं पसंत पडलं नाही. त्यांच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होतं. जरासंधाशी युद्ध न करता राजसूय यज्ञाला जाण्याची कल्पना त्यांना आवडली नव्हती. हे लक्षात घेऊन श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाला, उद्धवा, तू माझा सखा, दिव्य नेत्र आणि राजनीती उत्तम जाणणारा आहेस, म्हणून याविषयी काय करावे हे तूच मला सांग. तुझ्या सल्ल्यानुसारच आम्ही वागू. उद्धवानं पाहिलं की आपले स्वामी सर्वत्र असूनही, सर्वज्ञ असूनही अजाणत्यासारखे सल्ला मला विचारतायत, तेव्हा त्यांची आज्ञा समजून तो बोलू लागला. तो म्हणाला, भगवान, आपण नारदांनी सांगितल्याप्रमाणे युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाला जाऊन त्यांना सहाय्य केलं पाहिजे. त्याचप्रमाणे शरणागत राजांचे रक्षण करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. थोडा विचार करून उद्धव पुढे म्हणाला, माझ्या माहितीप्रमाणे जो राजा सर्व राजांवर विजय मिळवतो तोच राजसूय यज्ञ करू शकतो. त्यामुळे राजसूय करण्याआधी जरासंधाला जिंकणे युधिष्ठिराला आवश्यक आहे. जरासंधाला जिंकण्यामुळे पांडवांचा यज्ञ आणि शरणागतांचं रक्षण ह्या दोन्ही गोष्टी साधल्या जातील. कैद केलेले राजे मुक्त होतील. जरासंधाला जिंकणं सहजासहजी शक्य नाही. त्याच्यामध्ये 10,000 हत्तींचं बळ आहे. त्याला फक्त तुल्यबळ पांडवांचा बंधू भीमच पराभूत करू शकतो. तो देखील फक्त द्वंद्व युद्ध करूनच. जरासंध हा ब्राह्मण भक्त आहे. जर ब्राह्मणाने त्याला याचना केली तर तो त्याला विनमुख पाठवत नाही.
म्हणून भीमाने ब्राह्मण वेशात जाऊन त्याच्याकडे द्वंद्व युद्ध करण्याची याचना करावी. तो ब्राह्मणाने केलेली याचना आणि क्षत्रिय असल्यामुळे द्वंद्व युद्ध नाकारणार नाही. भीमाचा ह्या युद्धात नक्कीच जय होईल आणि आपल्या दोन्ही समस्या सुटतील. यदुवंशातील सर्वांना आणि श्रीकृष्णालाही हा सल्ला पटला. यदुवंशातील तरुणांना युद्ध करण्याची खुमखुमी होती, पण विचारांती त्यांना सुद्धा हा सल्ला पटला. श्रीकृष्ण गिरिव्रजाच्या दूताला म्हणाला, बंदिस्त राजांना माझा संदेश सांगा. आम्ही त्यांना लवकरात लवकर कैदेतून सोडवू. त्यांचे हाल आम्ही विसरणार नाही. थोडे दिवस ह्या यातना सोसण्याची तयारी ठेवा. लवकरच त्यांची मुक्तता होईल. हे ऐकून गिरिव्रज दूत श्रीकृष्णाला वंदन करून निघाला आणि त्याने राजांना श्रीकृष्णाचा संदेश पोचवला. नारद सुद्धा आपली द्वारका भेट फलश्रुत झाली म्हणून आनंदी होऊन नारायणाच्या स्तुतीची गीते गात निघून गेले. श्रीकृष्णाने इंद्रप्रस्थाला जाण्याची तयारी सुरू केली. आपल्या राण्या मुलाबाळांसह व त्यांचे सामान त्यांनी पुढे पाठवले आणि दारुकाला गरुडध्वज रथ आणण्यास सांगितले. त्या रथावर आरूढ होऊन तो इंद्रप्रस्थात जाण्यास निघाला. श्रीकृष्णाने आनर्त, सौवीर, मरु, कुरुक्षेत्र अशी अनेक शहरे पार केली. वाटेत लागणारे पर्वत, नद्या, नगरे, गावे, गौळवाडे, खाणी इत्यादी पार करत ते पुढे जाऊ लागले. वाटेत त्यांना दृषद्वती आणि सरस्वती नद्या लागल्या. तसेच पांचाल व मत्स्यदेश मागे टाकून ते इंद्रप्रस्थाला जाऊन पोचले. श्रीकृष्ण वगैरे जवळ आले आहेत हे समजल्यावर युधिष्ठिरासह सर्व पांडव, ब्राह्मण, अनेक सहकारी त्यांच्या स्वागतासाठी नगर सीमेवर पोचते झाले. मंगलगीतं गायली जाऊ लागली. वाद्ये वाजू लागली. ब्राह्मण उच्च स्वरात वेदमंत्र म्हणू लागले. युधिष्ठिराचा हात पकडून श्रीकृष्ण रथातून उतरला. दोघांनी अत्यंत प्रेमाने एकमेकांना आलिंगन दिलं. सर्व पांडव आणि श्रीकृष्णाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. सर्व पांडवांनी एक एक करून श्रीकृष्णाला वंदन करून आलिंगन दिलं. पांडव हे श्रीकृष्णाचे फार लाडके बंधू होते. त्यांच्यावर त्यांचं आत्यंतिक प्रेम होतं. त्यांच्या दुर्दैवाने त्यांना सतत संकटाचा सामना करायला लागत होता. पण आता त्यांना चांगले दिवस आले होते आणि ते इंद्रप्रस्थामध्ये स्थिर होत होते. हे बघून श्रीकृष्णालाही आनंद झाला होता. श्रीकृष्णाच्या आगमनाच्या स्वागताप्रित्यर्थ सर्व नगरी सजवली गेली होती. सर्व रस्त्यांवर सुगंधी अत्तरांचे सडे शिंपडले होते. जागोजागी रंगीत पताका लावल्या होत्या. सोन्याची तोरणे बांधली गेली होती. श्रीकृष्ण इंद्रप्रस्थात आल्यावर सर्वात प्रथम कुंतीच्या महालात गेला. तिला त्याने साष्टांग नमस्कार केला. कुंतीने त्याला आशीर्वाद दिले. त्याला पाहून तिचे डोळे आनंदाने भरून आले. तो तिचा अत्यंत लाडका भाचा होता. त्यानंतर श्रीकृष्णाने युधिष्ठिराला आणि पांडव पत्नी द्रौपदीला वंदन केले. द्रौपदीने पुढे होऊन श्रीकृष्णाच्या पत्नींचे स्वागत केले आणि ती त्यांना अंतःपुरात घेऊन गेली. ज्या मयासुराला कृष्णाने आणि अर्जुनाने वाचवलं होतं त्याने युधिष्ठिराला भेट म्हणून मयसभा नावाचे भव्य दिव्य सभागृह तयार करून दिले होते. काही महिने श्रीकृष्ण आणि त्याचे बांधव तेथेच राहिले. राजसूयावर चर्चा. एक दिवस दरबारातील सभागृहात सर्व मंत्री, ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व हजर असताना युधिष्ठिराने राजसूय यज्ञाचा विषय काढला. तो म्हणाला, हे श्रीकृष्णा, नारदांनी तुला माझी राजसूय यज्ञ करण्याची इच्छा सांगितली असेलच, पण तुझ्या परवानगीशिवाय, तुझ्या मान्यतेशिवाय मी काहीच करणार नाही. श्रीकृष्ण शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होता. युधिष्ठिर पुढे म्हणाला, माझी ही इच्छा ऐकून तुला आश्चर्य वाटलं असेल, कारण मी इतका महत्त्वाकांक्षी कधीच नव्हतो. जगज्जेता होण्याची माझी कधीच महत्त्वाकांक्षा नव्हती.
पण मला असं समजलंय की राजसूय यज्ञ केल्याशिवाय माझ्या वडिलांना इंद्राच्या दरबारात प्रवेश मिळणार नाही. कारण राजसूय यज्ञ करण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्यासाठीच मी हा यज्ञ करतोय. तसंच ह्या यज्ञाद्वारे मी आपल्या पावन विभूती समान देवतांचं पूजन करू इच्छितो. तुला जर वाटत असेल हे करणे मला शक्य आहे, तरच मी तो विचार करीन. नाहीतर हे विचार मी इथेच सोडून देईन. तू एकच असा खरा हितचिंतक आहेस, जो मला योग्य सल्ला देईल. असं म्हणून युधिष्ठिर गप्प बसला. सर्व सभागृहात शांतता पसरली. काही क्षणांनंतर सावधपणे श्रीकृष्ण त्याला म्हणाला, हे युधिष्ठिरा, तू महत्वाकांक्षेने पेटून हा यज्ञ करत नाहीयेस. ऋषी पितर देव, तुझे बंधू आणि मित्रपरिवार ह्या सर्वांच्या संमतीनेच तू हा यज्ञ करणार आहेस. भारतवर्षातील सर्व राज्यांना जिंकण्याची तुझ्यात आणि तुझ्या पराक्रमी बंधूंमध्ये पात्रता आहे. तुम्ही सर्व देवपुत्र आहात, तेव्हा तुमच्या पराक्रमाबद्दल शंकाच नाही. पण युधिष्ठिराने चमकून श्रीकृष्णाकडे पाहिले. पण काय श्रीकृष्णा, तुला ह्यामध्ये कोणता अडथळा दिसतोय? श्रीकृष्णाने एकदा सर्व दरबारात नजर टाकली आणि तो म्हणाला, माझा लाडका शत्रू जरासंध. त्याने दरबाराकडे बघून स्मितहास्य केले. हे ऐकून युधिष्ठिराचा चेहरा म्लान झाला. तो म्हणाला, हे श्रीकृष्णा, मी राजसूय यज्ञ करण्याचा विचार सोडून देतो. जरासंध हा अजिंक्य आहे. जेथे तुला आणि बलरामाला त्याचा पराभव करता आला नाही, तेथे आमची काय कथा? तू मला मी किती मूर्ख आहे याची जाणीव करून दिलीस. त्यावर श्रीकृष्ण म्हणाला, एकट्या जरासंधाला घाबरून राजसूय यज्ञाचे साहस सोडू नकोस. आपण त्याच्यावरनं नक्कीच काहीतरी मार्ग काढू. युधिष्ठिर म्हणाला, कृष्णा, त्याच्याकडे अशी काय शक्ती आहे की जिच्यामुळे तूही त्याला मारू शकला नाहीस आणि तू त्याला जिंकू शकला नाहीस? त्याला कुणीच मारू शकणार नाही. यावर श्रीकृष्ण म्हणाला, त्याच्या जन्माचं रहस्य आणि त्याची महादेवांवरील अपार श्रद्धा या दोन गोष्टींमुळे तो अजिंक्य ठरलाय. ह्या दोन गोष्टींचे कवच त्याच्या भोवती निर्माण झालंय आणि ते भेदणं कठीण आहे. तो साधा माणूस नाही आहे. त्यामुळे त्याच्या मृत्यूसाठी सामान्य उपाय चालणार नाहीत. त्याने अनेक राजांना कैद करून ठेवले आणि ती संख्या 100 झाली की तो त्या राजांची शिरमाला महादेवांच्या गळ्यात घालणार आहे. सध्या त्याच्याकडे 95 राजे कैदी म्हणून आहेत. हे भीषण वृत्त ऐकून सर्व सभागृह निशब्द झाले. युधिष्ठिर म्हणाला, श्रीकृष्णा, त्याच्या जन्माचं रहस्य तू आम्हाला सांग, ज्यामुळे तो इतका बलवान झालाय. बलवान जरासंध. बृहद्रथ हा मगध देशाचा राजा होता. त्याला मूलबाळ नव्हतं. तेव्हा अतिशय निराश होऊन त्याने संन्यासी होण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे तो वनात निघून गेला. तेथे त्याला एक ऋषी भेटले. ऋषींनी राजाला संन्यास घेण्याचं कारण विचारलं. तेव्हा राजाने आपली निराशा त्यांच्यापुढे व्यक्त केली. तेव्हा ऋषींनी त्याला एक फळ दिलं आणि त्याच्या पत्नीला खावयास सांगितले. ते म्हणाले, हे फळ तुझ्या पत्नीने खाल्ल्यावर तिला अतिशय बलवान असा पुत्र प्राप्त होईल आणि तो पुत्र अतिशय सामर्थ्यवान आणि महादेवाचा मोठा भक्त म्हणून प्रसिद्ध होईल. राजाने ते फळ घेतलं आणि तो आपल्या राज्यात परत आला. त्याला 2 राण्या होत्या, म्हणून त्याने ते फळ कापलं आणि प्रत्येकीला अर्ध खायला दिलं. त्यानंतर राजा आपल्या 2 पुत्रांची आतुरतेने वाट पाहू लागला. परंतु जेव्हा पुत्रांचा जन्म झाला तेव्हा त्याला अतिशय दुःख झालं. कारण प्रत्येक राणीला अर्धच मूल झालं होतं आणि ते मृत होतं. राजाने त्या दोन्ही अर्ध्या मुलांना जंगलात फेकून देण्याची आज्ञा केली. त्या नगरीत रात्री अतिशय शोककळा पसरली. जरा नावाची राक्षसीण रात्री नगरात येऊन जे काही मिळत असे ते खात असे. त्या रात्री ती नगरात आल्यावर तिलाही 2 अर्धी मुले दिसली. आपल्याला काहीतरी खायला मिळालं ह्याचा तिला आनंद झाला. तिने ती मुलांची अर्धवट शरीरे उचलली
आणि एकांत जागा बघून खाण्यासाठी घेऊन गेली. तेथे बसल्यावर खाण्याच्या आधी तिने ते दोन्ही अर्धवट भाग एकत्र केले तेव्हा मोठा चमत्कार झाला. तिला एकदम नवजात अर्भकाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. तो आवाज कुठून येतोय हे ती आजूबाजूला बघू लागली आणि मग तिच्या लक्षात आलं की ज्या मुलांचे अर्धवट भाग तिने जोडले होते ते मूल जिवंत होऊन रडत होतं. ते बघून त्या मुलाला मारून खाण्याचा तिला धीर झाला नाही. ती ते मूल घेऊन राजाकडे गेली. तिने सर्व हकीकत राजाला सांगितली. राजाला अतिशय आनंद झाला. जरा नावाच्या राक्षसिणीने त्याला जोडलं म्हणून त्याचं नाव जरासंध ठेवलं. श्रीकृष्ण म्हणाला, अशी ही जरासंधाच्या जन्माची कथा आहे. जरासंध अतिशय बलवान होता आणि त्याला महादेवांनी बक्षीस म्हणून एक गदा दिली होती. पण जेव्हा मी आणि बलराम जरासंधाला हुलकावणी देऊन डोंगरावरून अदृश्य झालो तेव्हा त्याने रागारागाने ती गदा आमच्यावर फेकली. त्या गदेमुळे डोंगराचा काही भाग कोसळला. पण ज्या वेळेस जरासंध ती गदा घेण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा ती आपल्या जागेवरून अजिबात निघाली नाही. ती गदा आता त्याच्याजवळ नसल्यामुळे त्याचे सामर्थ्य कमी झाले. तेव्हा त्याच्याशी लढत देणं थोडं सोपं झालंय. श्रीकृष्णाचं हे कथन ऐकल्यावर युधिष्ठिर गप्प बसून गंभीरपणे विचार करू लागला. प्रत्येक जण आपापल्या परीने विचार करू लागले. भीमाचा क्रोध अनावर झाला होता. अर्जुन पण रागारागाने उठला आणि युधिष्ठिराला म्हणाला, हा प्रश्न विचार करून सोडवण्याचा नाही तर तलवार, धनुष्यबाण आणि गदा ही आयुधे वापरून सोडवण्याचा आहे. आपण क्षत्रिय आहोत. आपल्या आयुधांच्या जोरावर आपण जरासंधाचा नाश केला पाहिजे. एका जरासंधाला घाबरून आपण राजसूय यज्ञाचा विचार मनातून काढून टाकण्याचा कसा काय करत आहात? त्याला महादेवांचं संरक्षण आहे, तर आपल्या बाजूने प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आहे. तेव्हा घाबरायचं काहीच कारण नाही. अर्जुनाचे हे बोल ऐकून भीमाने आनंदाने त्याला मिठी मारली आणि तो म्हणाला, तू माझ्या मनातलं बोललास. मला हे दरबारात बोलायची हिंमत झाली नव्हती. श्रीकृष्णाने भीमाची पाठ थोपटली आणि अर्जुनाचा हात हातात घेऊन तो म्हणाला, तुझ्या बोलण्याने मला अतिशय आनंद झालाय. मला वाटतं आपण तिघे गिरीवज्राला जाऊन जरासंधाशी युद्ध करूया. भीमाने आनंदातिशयाने आपली गदा फिरवली. युधिष्ठिर विचार करू लागला, हे तिघे कसे काय व्यवस्थापन करणार आहेत? पण श्रीकृष्णाच्या मनात काहीतरी आराखडा असणार याची त्याला खात्री होती, म्हणून तो गप्प बसला. जरासंधाबरोबर द्वंद्व युद्ध. श्रीकृष्ण, अर्जुन आणि भीम ब्राह्मणांचे वेश घेऊन जरासंधाच्या राजधानीत गिरीवज्रामध्ये गेले. ती मध्यान्हीची वेळ होती. जरासंध महादेवाचा मोठा भक्त होता. महादेवांची पूजा करून तो त्याच्याकडे आलेल्या याचकांच्या इच्छा पूर्ण करत असे. हे तिघेही त्या याचकांच्या गर्दीत मिसळून गेले. पूजा संपल्यावर जरासंध याचक असलेल्या आवारात आला. त्या तिघांनी त्याच्याजवळ जाऊन त्याला वंदन केलं आणि म्हणाले, राजन, आपलं कल्याण असो. आम्ही तिघजण आपले अतिथी म्हणून फार लांबून आलो आहोत, म्हणून आमची याचना आपण पूर्ण करावीत. उदार पुरुष काय देऊ शकत नाहीत? जो मनुष्य स्वतः समर्थ असूनही मागितलेली गोष्ट देऊ शकत नसेल तर त्याची निर्भत्सना करणेच योग्य आहे. हे राजा, हरिश्चंद्र, रंतीदेव, मुद्गल, शिबिराजा, बली, व्याध, कपोत इत्यादी महान व्यक्तींनी अतिथीला आपलं सर्वस्व देऊन या नाशवान शरीराने अविनाशी पद प्राप्त करून घेतलं. जरासंधाने त्या तिघांचा आवाज, त्यांचं रूप, मनगटांवर धनुष्याच्या दोरीने पडलेले घट्टे ही चिन्हे पाहून ते ब्राह्मण नसून क्षत्रिय आहेत हे ओळखलं. त्यानं कुठेतरी पूर्वी बघितलंय का ह्याचा तो विचार करू लागला. पण आपल्या शरीराची जरी त्यांनी याचना केली तरी मागे पुढे पाहायचं नाही असं जरासंधाने ठरवलं. भगवंतांनी वामन अवतारात बळीचे सारे ऐश्वर हिरावून घेतले तरी बळीची कीर्ती सर्वकडे पसरलेली आहे.
उदार अंतःकरणाच्या जरासंधाने असा विचार करून श्रीकृष्ण, अर्जुन आणि भीमाला तो म्हणाला, हे ब्राह्मणांनो, आपणास पाहिजे ते मागा, मी आपल्याला माझे मस्तकसुद्धा देण्यास तयार आहे. श्रीकृष्ण म्हणाला, आम्ही तिघं ब्राह्मण नसून क्षत्रिय आहोत आणि आपल्याशी द्वंद्व युद्ध करण्याची आमची इच्छा आहे. जरासंध हसून म्हणाला, तुम्हाला बघितल्यावर मला माहीत होतं की तुम्ही ब्राह्मण नसून क्षत्रिय आहात. श्रीकृष्णाकडे बघून तो म्हणाला, तुझा चेहरा मला खूप ओळखीचा वाटतोय. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, हे दोघं पांडुपुत्र भीमसेन आणि अर्जुन आहेत आणि मी त्या दोघांचा मामे भाऊ आणि तुझा शत्रू श्रीकृष्ण आहे. त्यावर जरासंध जोरजोरात हसून म्हणाला, तुम्हाला द्वंद्वयुद्ध हवं असेल तर त्याला मी तयार आहे. पण कृष्णा, तू भित्रा आहेस. युद्धामध्ये मला घाबरून तू मथुरा सोडून समुद्राला शरण जाऊन द्वारका नगरी वसवलीस आणि तिथे राहू लागलास. तेव्हा तुझ्याशी मी काही युद्ध करणार नाही. हा अर्जुनसुद्धा माझ्या बरोबरीचा बलवान दिसत नाही, तेव्हा मी त्याच्याशीही युद्ध करणार नाही. हा भीमसेन मात्र माझ्यासारखाच बलवान आहे, तुल्यबळ आहे, तेव्हा मी त्याच्याशी द्वंद्वयुद्ध करेन. असं म्हणून जरासंधाने एक मोठी गदा भीमसेनाला दिली आणि स्वतः दुसरी घेऊन नगराच्या बाहेर आला आणि ते दोघं एकमेकांशी युद्ध करू लागले. ते दोघंही एकमेकांना तुल्यबळ असे वीर होते. दोन हत्ती अतिशय रागाने एकमेकांशी युद्ध करू लागतात. त्याच झंझावाताने जरासंध आणि भीम एकमेकांशी लढत होते आणि किंवा दोन बलाढ्य ढग एकमेकांवर आपटावेत त्याप्रमाणे त्यांचं युद्ध वाटत होतं. कोणीच कमी किंवा जास्त बलवान आहे असं वाटत नव्हतं. हे युद्ध कधीच संपणार नाही असं सर्व प्रेक्षकांना वाटत होतं आणि त्यांचं युद्ध म्हणजे गंमतच होते. दोघेही वीर रात्रीच्या वेळी मित्रांसारखे गप्पा गोष्टी करत आणि दिवसा एकमेकांशी अटीतटीने युद्ध करत. अशा प्रकारे 27 दिवस निघून गेले. 28व्या दिवशी भीमसेन श्रीकृष्णाला म्हणाला, माधवा, मी जरासंधाला युद्धात जिंकू शकणार नाही. आम्ही दोघंही तुल्यबळ आहोत आणि हे युद्ध कधीच संपू शकणार नाही असं मला वाटतंय. श्रीकृष्णाला जरासंधाचे जन्ममृत्यू माहीत होते. तसेच जरा नावाच्या राक्षसिणीने जरासंधाच्या शरीराचे 2 तुकडे जोडून त्याला जीवदान दिले हेही तो जाणून होता. तो भीमाला म्हणाला, आज तू जरासंधाचा वध नक्की करशील. युद्ध सुरू झाल्यावर श्रीकृष्णाने आपल्या हातात एक पान घेतलं. भीम त्याच्याकडे बघत असताना त्याने ते उभे 2 भागात चिरले. ते बघून श्रीकृष्णाचा इशारा भीमाच्या लक्षात आला. आपण काय करायला हवं याची त्याला जाणीव झाली आणि तो जमिनीवर पडलेल्या जरासंधाच्या पायावर उभा राहिला आणि आपल्या दोन्ही हातांनी जरासंधाचा दुसरा पाय ओढून त्याने त्याच्या शरीराचे 2 भाग वेगळे केले. जरासंध मृत्युमुखी पडला. मगधराज जरासंधाचा मृत्यू झाल्यावर तेथील प्रजेमध्ये मोठा हाहाकार माजला. श्रीकृष्ण आणि अर्जुनाने भीमाला मिठी मारून त्याचा गौरव केला. श्रीकृष्णाने जरासंधाचा पुत्र सहदेव ह्यास मगधपती म्हणून राज्याभिषेक केला आणि ते जेथे सर्व राजांना कैद करून ठेवले होते त्या गिरिव्रजनगरात गेले. श्रीकृष्णाला बघून त्या सगळ्या राजांना इतका आनंद झाला की त्यांच्या तोंडातून आनंदाने शब्दच फुटत नव्हते. ते नुसते आपल्या अश्रूंनी श्रीकृष्णाचे पाय धुवत होते. श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं, आता तुम्ही सर्वजण आपापल्या राज्यात जा आणि अतिशय प्रामाणिकपणे राज्यकारभार सांभाळा. ज्यावेळी युधिष्ठिर राजसूय यज्ञ करेल तेव्हा सर्वांनी उपस्थित राहून त्याला पूर्णपणे पाठिंबा द्या. असं म्हणून श्रीकृष्णाने सर्व राजांची मुक्तता केली. राजसूय यज्ञ. राजसूय यज्ञाची तयारी सुरू झाली. युधिष्ठिर सोडून 4ही पांडव 4 दिशांना राजांकडे युधिष्ठिराच्या सार्वभौमत्वाला मान्यता मिळवण्यासाठी गेले. जवळजवळ सर्व राजांनी युधिष्ठिराच्या सार्वभौमत्वाला मान्यता दिली. तो अतिशय प्रामाणिक, उच्चकुलीन आणि पराक्रमी राजा होता.
त्या राजांना त्याच्याबद्दल अतिशय आदर होता. त्यामुळे सर्वांनी पांडवांचं स्वागत करून संपत्ती देऊन राजसूय यज्ञाला मान्यता दिली. त्यांना कुणाचाच विरोध नव्हता आणि ते सर्वजण राजसूय यज्ञाला येण्यासाठी उत्सुक होते. 2 राजांनी विरोध केला होता. त्याचा पांडवांनी पराभव केला आणि ते राजे यज्ञाला येण्यास तयार झाले. युधिष्ठिराने स्वतः राजसूय यज्ञाच्या तयारीला सुरुवात केली. युधिष्ठिराने श्रीकृष्णाच्या अनुमतीने स्वतः ब्राह्मणांकडून यज्ञासाठी योग्य मुहूर्त काढून घेतला आणि त्या योग्य मुहूर्तावर वेदज्ञ ऋषींना यज्ञास येण्याची विनंती केली. व्यास, भारद्वाज, सुमंतू, गौतम, असित, वसिष्ठ, च्यवन, कण्व, मैत्रेय, विश्वामित्र, जैमिनी, क्रतू, पैल, पराशर, गर्ग, वैशंपायन, कश्यप, परशुराम, शुक्राचार्य असे अनेक मोठमोठे ऋषी यज्ञास येणार होते. त्यानंतर युधिष्ठिराने आपला सर्वात लहान भाऊ सहदेव याला हस्तिनापुरास पाठवून भीष्माचार्य, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर व दुर्योधन वगैरे भावंडे, शकुनी, कर्ण, अश्वत्थामा या सर्वांना आमंत्रण पाठवलं. भारतवर्षातले सर्व राजे येणारच होते. त्यांचे मंत्री, सेवक सर्वांनाच आमंत्रणे पाठवण्यात आली. युधिष्ठिराच्या निमंत्रणानुसार ब्रह्मदेव, शंकर, इंद्रादी देव, गंधर्व, विद्याधर, नाग, मुनी, यक्ष, राक्षस, पक्षी, किन्नर ह्या सर्वांनाही निमंत्रणं पाठवली गेली. त्याचप्रमाणे नारदांसह स्वर्गातील अनेक ऋषी येणार होते. वसंत ऋतूमधला मुहूर्त निवडला गेला. ऋत्विजांनी म्हणजेच ब्राह्मण ऋषींनी प्रथेप्रमाणे सोन्याच्या नांगराने यज्ञभूमी नांगरून युधिष्ठिराला शास्त्रानुसार यज्ञाची दीक्षा दिली. कुठलीही अडचण न येता राजसूय यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला. नारद मुनींच्या नेतृत्वाखाली स्वर्गातील ऋषी राजसूय यज्ञाचा विधी निरीक्षण करत होते. सर्व ठिकाणी इंद्राच्या दरबारात सुद्धा राजसूय यज्ञाच्या महतीचे आणि प्रतिष्ठेचे गोडवे गायले जात होते. एकदा वरुणाने राजसूय यज्ञ केला होता. त्याच्याशी ह्या यज्ञाची तुलना केली जात होती. यज्ञाच्या सांगतेबरोबरच एक औपचारिकता पाळायची असते. तेथे उपस्थित असलेल्या सर्व थोरा मोठ्यांमधून सर्वात योग्य अतिथी निवडून त्याची साग्रसंगीत पूजा करायची असते आणि त्याला विशेष मान द्यायचा असतो. युधिष्ठिराने सर्व अतिथीजनांचे अतिशय समानतेने आदरातिथ्य केले. सर्वांना सारखाच आदर आणि मान दिला जात होता. त्यामुळे त्यातील एकाला सर्वश्रेष्ठ मानून त्याचीच पूजा कशी करायची हा पेच त्याच्यापुढे उभा राहिला. ज्यांना तो मान मिळणार नाही त्यांना न दुखवता हे कार्य कसं काय पार पाडायचं हा मोठा गहन प्रश्न त्याच्यापुढे उभा राहिला. ह्या यज्ञात कोणत्या सर्वश्रेष्ठ सदस्याची अग्रपूजा करायची ह्यावर उपस्थित सदस्य विचारविनिमय करू लागले. पण कुणाचाच निर्णय होईना. तेव्हा सहदेव उभा राहिला. तो सर्व पांडवांमध्ये शहाणा आणि चतुर होता. तो म्हणाला, यदुश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णच सर्व सदस्यांमध्ये श्रेष्ठ आहेत, कारण ते स्वतःच परमेश्वर असून पृथ्वीवर केवळ आपल्या कल्याणासाठी अवतार घेऊन वावरत आहेत. हे सर्व विश्व त्यांचंच रूप आहे. सर्व यज्ञ, अग्नी, आहुती, मंत्र ही त्यांचीच रूपे आहेत. ते अद्वितीय ब्रह्म आहेत. हे संपूर्ण जगत त्यांचंच रूप आहे. ते स्वतःच विश्वाची उत्पत्ती, पालन आणि शेवटी संहार करतात. सर्व विश्वावर त्यांचीच कृपा आहे. म्हणूनच ह्या श्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांचीच पूजा करा. त्यांची पूजा केल्याने चराचराच्या आत्म्यांचीच पूजा होणार आहे. हे ऐकून सर्व महात्म्यांनी आनंदाने सहदेवाच्या म्हणण्याला पाठिंबा दिला. सभासदांचे मनोगत जाणून युधिष्ठिराने मोठ्या आनंदाने आणि प्रेमभरावने भगवान श्रीकृष्णाची अग्रपूजा करण्यास सुरुवात केली. द्रौपदीने सोन्याच्या तांब्यातून भगवंताच्या चरणावर पाणी ओतले. युधिष्ठिराने
भगवंतांचे चरण प्रक्षालन केले आणि ते चरण तीर्थ स्वतःच्या पत्नीच्या आणि आपल्या बंधूंच्या मस्तकावर शिंपडले. त्याने भगवंतांना पितांबर आणि मौल्यवान अलंकार अर्पण केले. तेव्हा त्याचे डोळे आनंदाश्रूंनी इतके भरून आले होते की तो भगवंतांना नीट पाहूही शकत नव्हता. तो हात जोडून श्रीकृष्णासमोर उभा राहिला. भगवान श्रीकृष्णाची अशा प्रकारे केलेली पूजा पाहून सर्व उपस्थितांनी हात जोडून श्रीकृष्णाचा जय जयकार केला.